बिबट्याच्या संदर्भामध्ये कोणी कितीही बिबट सफारीचे गोडवे गायले तरी सुद्धा त्या बिबट सफारीमध्ये फक्त 12 बिबटे असणार आहेत. जुन्नर वन विभागाच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये एकूण नॅशनल सर्वेच्या नुसार वाईल्ड लाईफ सर्वेच्या नुसार 400 ते 500 बिबट्यांचा अधिवास आहे. फक्त 12 बिबटे तिकडे बिबट सफारीत ठेवून तुम्ही लोकांना कशाला खोटी आश्वासन दाखवताय की बिबट सफारीनी प्रश्न सुटणार? याच्यावरचं एकमेव परमनंट सोल्युशन बिबट प्रजनन नियंत्रण आहे. या संदर्भामध्ये मी डीजी फॉरेस्ट पर्यावरण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्यानंतर डीजी फॉरेस्ट करून महाराष्ट्र सरकारला ही सूचना आली की बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव तातडीनं केंद्राकडे पाठवा. त्यानुसार जुन्नर वन विभागानं हा प्रस्ताव बनवला. हा प्रस्ताव बनवून महाराष्ट्र सरकारकडे दिला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारचं एक अधिवेशन झालं. त्या अधिवेशन काळात हा प्रस्ताव दिला गेला. पण तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारला, महायुतीच्या सरकारला राजकारणात आणि जागा वाटपात जास्त इंटरेस्ट आहे. आमच्या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेला बिबट प्रजननाचा प्रस्ताव हा अजूनही केंद्र सरकारकडे गेलेला नाही.